माझ्या भारतीय नागरिक बंधू भगिनींनो, माझे आता 10-11 व्हिडिओ झाले, त्याच्यावर तुम्ही फॉलो करून माझ्या सद्विचारावर मला प्रेरणा दिल्याबद्दल आपले आभार। अशीच प्रेरणा मला देण्यासाठी आपण माझा प्रत्येक व्हिडिओ फॉलो करत जा। आता आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणपतीला वंदन करून मी थोडंसं माझ्या घरी आज भजन असल्यामुळं भक्तिरसाचा थोडासा आस्वाद तुम्हालाही मिळावा या दृष्टीनं काही 2 मिनिटं ऐकण्याचा त्रास देतोय, ऐकून घ्या। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्वारुणी बुद्धी मज दे आराधे मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोसवी, ओंकार स्वरूप श्री गणेशाचे मूळ मूर्त जे ब्रह्म आहे ते तुझ्या रूपात जगात आज प्रकट होत आहे, म्हणून तुला वंदन। आणि गणपतीला वंदन करण्यासाठी आज मी भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे। त्यातल्या काही भजनाच्या काही ओळी गाणीही तुम्हाला ऐकायला मिळतील, आपण ती जरूर ऐका। भक्तिरस तमोगुण रजोगुण सत्वगुण माणसामध्ये येतात आणि या सर्व गुणांच्या मध्ये आपल्या विचारामध्ये जी आलेली अशुद्धता आहे, त्यामुळे आपल्या जीवनात फार मोठ्या विचारातली गढूळता कमी व्हावी आणि शुद्ध अशा प्रकारचं विचार आपल्या मनामध्ये भोगायचे असतील तर मन प्रसन्न समाधान आणि शांत राहणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी मानवानं देव या संकल्पनेला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि त्या देवाच्या रूपात अंतर्देव आपला प्रसन्न व्हावा आणि जागा व्हावा यासाठी अनेक भक्तीचे प्रकार देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेले आहे। त्यामध्ये श्रवण भक्ती आहे, त्याच्यामध्ये दास भक्ती आहे, अभिषेक भक्ती आहे, त्याचबरोबर नमस्कार करून देवाला वंदन करून भक्ती आहे, तोही नमस्कार करण्याचा भक्तीचा प्रकारच आहे। अशी 14-15 प्रकार भक्तीचे आहेत। अभिषेक त्यात कुठल्याही मार्गाने फुलं वाहणे, बेल वाहणे, अर्चन पूजा, पाद्यपूजा अशा अनेक मार्गाने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी माणसं धडपडत असतात। देवानं माझ्याकडे बघावं आणि माझ्या सुखात, माझ्या संसारात असणाऱ्या सर्व कुटुंबात आणि सगळ्या जगात आनंद निर्माण करावा ही भावना ठेवून आपण देवाकडे गेलो तर देव आपल्याकडे बघतो। स्वार्थापोटी निवड गेलात तर बघणार नाही, जगाचा विचार करून देवापुढे गेलात तर देव नक्कीच तुमचं संरक्षण करतो। आणि म्हणून एकट्यानं भक्ती केली की आपल्यापुरती स्वार्थाची झाली असं समजत असतील तर समूहानेही भक्ती करता येते। समूहामध्ये भजन हा प्रकार येतो, भक्तीचाच भजन हा प्रकार आहे। कीर्तन हाही प्रकार तसाच आहे। भजन कीर्तन हे एक माणूस नाही तर अनेक माणसं 10-15 एकत्र येऊन परमेश्वराला आळवतात, काव्याच्या रूपामध्ये आळवतात, प्रवचनाच्या रूपामध्ये आळवतात, मध्ये मध्ये काही धार्मिक कथा सांगून देवाच्या लोकांना भक्तीचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करतात। आणि त्यातलाच हा भजन कीर्तनाचा प्रकार असल्यामुळं हा भजन कीर्तनाचा रस सुद्धा शरीराला सर्व अर्थानं त्यात सुद्धा सायन्स आहे आरोग्याचं। आणि तो या ठिकाणी आपल्याला भजनातून टाळ वाजवता येतात, ढोलकी वाजवता येते, सूरपिटी वाजवता येते, सूर सारे गमप हे सुराचे लयता त्याच्यामध्ये येते, गेयता त्याच्यामध्ये येते, गेयता लयता सूर आणि वाणीतून येणारा उच्चारामध्ये एक प्रकारचं एकाग्रता मनाची साधण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे मेंदूलाही समाधान मिळतं। टाळ भजनातून हालचाल शरीराची सगळ्या प्रकारची होत असल्यामुळे सगळी शरीरातली इंद्रिय कार्यक्षम होतात। आरोग्याच्या दृष्टीने हे भजन देवानं करण्यासाठी भक्तीचा प्रकार माणसात निर्माण केला असावा, म्हणून त्या अर्थाने भक्तीचं मूल्य समजून आपण गणेश उत्सवाच्या निमित्तानं आमच्या घरी असणाऱ्या भजनाच्या कीर्तनाच्या या भजनात आपण सर्व सामील व्हावं म्हणून थोडंसं मी आपल्याला ऐकण्याचा तास दिलेला आहे। याच्या पुढे आता भजन मंडळी आपलं भजन सादर करतील, त्यातली काही चांगले निवडक 1-2 भजनाची गाणं तुम्हाला ऐकवली जातील। धन्यवाद। Yeah.
कालिदास. मला कबीराचंच ऐकायचं होतं ते आले माझ्या मनात आले. बोल. बड़ा न बोल कभी बड़ा न बोल, हीरा न बोले कभी अपना मोल, हीरा न बोले कभी अपना मोल. पानी कहे मैं बड़ा अरे पानी कहे मैं बड़ा अरे पानी तू कैसे बड़ा, तू है धरती पे पड़ा. फिर धरती कहे मैं बड़ी, फिर धरती कहे मैं बड़ी अरे धरती तू कैसे बड़ी, तू है शेषनाग के मस्तक पे तली. फिर शेषनाग कहे मैं बड़ा, शेषनाग कहे मैं बड़ा अरे न शेषनाग तू कैसे बड़ा, तू है शंकर के गले में पड़ा. फिर शंकर कहे मैं बड़ा, फिर शंकर कहे मैं बड़ा अरे शंकर तू कैसे बड़ा, तू है पर्वत पे खड़ा. फिर पर्वत कहे मैं बड़ा, पर्वत कहे मैं बड़ा अरे पर्वत तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हाथ में खड़ा. फिर हनुमान कहे मैं बड़ा, हनुमान कहे मैं बड़ा हनुमान तू कैसे बड़ा, तू तो है राम के चरणों में पड़ा. फिर राम कहे मैं बड़ा फिर राम कहे मैं बड़ा अरे राम तू कैसे बड़ा, तू तो 14 बरस वनवास में पड़ा. कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन भाई साधु, यहाँ एक समान है सब खड़ा, लेकिन एक तू ही वो अंधा है जो अहंकार में गिर पड़ा. हो जरा सगळी जाऊया दर्शनला, दर्शनला जायचं आणि जायचं राहिलं जाऊया, गाणगापूरला जाऊया, दर्शनला जायचं आणि जायचं आनंद पोटात माझ्या